विक्रम मॅथ्स चॅनल. हा शेवटचा पॉईंट बघायचा आहे आपण अप्रॉक्सिमेशन मधला. ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत. तर हा प्रश्न 2023 ला विचारलाय बोर्डाने 3 मार्कासाठी. साइन ऑफ 30 डिग्री 30 मिनिट गिवन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन. हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात राहिलं पाहिजे. ही किंमत त्यांनी बोर्ड देईल न देईल, 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन. आणि हिचा तर तुम्हाला किंमत दिली कॉस 30, ती जर नसेल तर आपल्याला ती लक्षात राहायला पाहिजे. √3/2 चा अर्थ 0.866 येतो. बघा काय करायला पाहिजे यात. हे डिग्रीमध्ये येईल, मिनिटामध्ये येईल, सेकंदमध्ये नाही येणार, कारण डिग्री किंवा मिनिटामध्ये नक्की येईल. एफ आपण जर साइन एक्स ठेवला तर याच्यामध्ये किंमत घेताना ए ची व्हॅल्यू आपण चूज करूया 30 डिग्री. एच मात्र तुमचा आला 30 मिनिट. आता एका डिग्रीची मिनिटं किती असतात? 60. त्यामुळं तुम्हाला हे 30 मिनिटाचं रूपांतर ह्याला 60 न भागूनच करायला पाहिजे. 60 डिवाइड करा, एवढे जे डिग्री झाले, जेवढे मिनिट येतील त्या मिनिटाला 60 न डिवाइड करायचं, तेवढं रूपांतर डिग्रीमध्ये होतंय. आता 30/60 म्हणजे हे झालं 1/2 डिग्री. तुम्हाला देताना सांगितलं होतं 1 डिग्री इज इक्वल 0.0175 रेडियन. त्यामुळे ह्या 1/2 ला मी 0.0175 रेडियन इथं मल्टिप्लाय करतो, असंच ठेवतोय तात्पुरतं. पुढं fx इज इक्वल टू साइन एक्स. एफ हे म्हणजे ए ची किंमत तिथं पुट करा. एक्स तुमचा ए घेतलाय आपण 30 डिग्री, त्यामुळे साइन 30 आला तुमचा 1/2 म्हणजे झाला 0.5. त्या बाजूला साइन एक्स ची काय असते? साइन एक्स असते कॉस एक्स, कोसाइन ऑफ एक्स. त्या कोसाइन मध्ये एफड्याशी जर किंमत घालायला गेलो मी, तर कॉस ऑफ 30 डिग्री तो तुम्हाला दिला 0.866. जर दिली नसेल तर कॉस 30 असतो म्हणजे साइन 60 असतो. √3/2, √3 ची किंमत 1.73 घालून त्याला 2 डिवाइड एवढं करून काढायचं. हा फॉर्म्युला FA + H इज अप्रॉक्सिमेटली FA + H इंटू F'(A). ही किंमत वरची मी 0.5 घातली. H तुमचा किती होता आपण घेतलेला? H होता 1/2 इंटू 0.0175. त्यामुळे यात किंमत घाला 1/2 इंटू 0.175 इंटू इथला जो F'(A) ची किंमत आली ती मगाशी 0.866. आता ह्या 2 न जर मी ह्याला भाग घालवला तर काय होईल बघा. 2×4 = 8, 2×6 = 2×6 0.433 आलं. ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायला पाहिजे. मग आपल्याला पाडे चांगले यायला पाहिजेत. बघा 433 ला मी 175 न मल्टिप्लाय करतो 175 न. आपल्याला पाडे पाठ पाहिजे 30 पर्यंतचे. 175 पाडा येतो का? 175 इंटू 350, 550 यायला पाहिजे. म्हणजे 550 मध्ये किती राहिले? 5 राहिलं. इथला हातचा राहिला 52. परत 175 परत 550. ह्यात जर 500 आपण जर 525 ऍड केलो तर 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आणि हा 5. हा घेतला आपण इथला 7. इथला राहिला हातच्या 52, 57, 57. 175 गुणिले 4 700 झाले. 700 आणि 57 हे झालं 757. 175 पाठ करून ठेवा, कॅल्क्युलेशन लवकर होईल. बघा इथं डेसिमल पॉईंट किती झाले? इथला 1 2 3 आणि इथला 1 2 3 4 4 आणि 3 झाले, एकूण 7 घरं. इथनं 7 घरं यायला पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 5 आणि पुढं नॉट घ्यायचं. तो इथं नॉट घेतलाय मी इथं. हे जाय बघा 75 775. ह्याला इथनं 1 2 3 4 5 आणि 2 0 घ्या. हे तुमचं उत्तर झालं ह्याचं. 0.0075775. काही जण असं पण करतील, इथला आता 7 आहे म्हणून हे 5चा 8 केला तरी चालतोय. ह्या 0.5 मध्ये हे मिळवलं तर 0.5 इथं येईल. 0.5 आणि 0 0.5 झाला. वरचा 0 75775. याचा सेम क्वेश्चन आहे. 29 डिग्री 30 मिनिट. मगाशी काय होता? 30 डिग्री 30 मिनिट होता. सेम क्वेश्चन आहे. फक्त इथं काय करायला पाहिजे आपल्याला बघा जरा. एच इथला जो आहे, आता हा जवळ कुठं आहे? नियरेस्ट 30 डिग्री जर आपण एच घेतला तर इथला आपला 31 डिग्री मधनं 29 डिग्री 30 मिनिट जर कॅन्सल केलो, वजा केलो, आपण सबट्रॅक्ट केलो, तर हे 30 मिनिट मायनसमध्ये राहतंय. त्यामुळे हे मायनसमध्ये येईल. हा मायनस. त्यामुळे बाकीचं गणित तेच राहील, त्यात काय बदल होणार नाही. इथं मात्र काय होईल बघा. एच तुमचा मायनस आहे इथला. -1/2 इंटू 0.175 इंटू 0.866. याची किंमत आपण मायनस घेतल्यामुळे इथलं उत्तर मायनस झालं. आणि 0.5 मधून 0.00775 हा ऍड करायचं नाही, आता मायनस करायचं आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर 0.4924225 एवढं येईल. हे बोर्ड असे प्रश्न विचारू शकते तुम्हाला. म्हणजे पुस्तकात सोडवून मगाचा दिला म्हणून तोच द्यायला पाहिजे असं नाही. आपल्याला सगळ्या गोष्टीचं प्रॅक्टिस यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन.
कॉस 60 डिग्री 30 मिनिट. आता हा फिरवून विचारला प्रश्न आहे तोच. साईन 30 डिग्री 29 डिग्री 30 मिनिट म्हणजेच कॉस 60 डिग्री 30 मिनिट. ह्या तुम्हाला गिव्हन दिले 1 डिग्री 0.0175 रेडियन आणि √3 ची व्हॅल्यू दिली आहे 1.732. एफ एक्स तुम्ही कॉस एक्स घ्या. ए यात 60 डिग्री आपण ए घेतला, याची घ्यायचं प्लस 30 मिनिट, त्यामुळे 30 बाय परत 60 डिग्री झालं. हे तुमचं 1/2 इंटू 0.0175 रेडियन येईल. आता एफ एक्स कॉस एक्स घेतल्यानंतर एफ एची किंमत आली कॉस ए म्हणजे कॉस ऑफ 60. कॉस 60 म्हणजेच काय साईन 30. साईन 30 असतो 1/2, त्याची किंमत आली परत 0.5. सेमच क्वेश्चन आहे. इथं डेरिव्हेटिव्ह मात्र बदलल. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काढली एफ डॅश एक्स, कॉस एक्सची असते मायनस साईन एक्स. एची व्हॅल्यू 60 घातली तर मायनस साईन 60. साईन 60 असतो √3/2. √3 म्हणजेच किंमत तुम्हाला दिली आहे 1.732. त्याला जर 2ने डिव्हाइड केलं तर परत 0.866 येतं. तुम्ही पाठ करून ठेवा, व्हॅल्यू पाठांतर करा. नसलं पाठ समजा अशी किंमत दिली तरी पण आपल्याला हे करता यायला पाहिजे. हे तुमची व्हॅल्यू आली -0.866. हा फॉर्म्युला अप्रॉक्सिमेशनचा. एफ एची व्हॅल्यू 0.5 घाला प्लस एच तुमचा आलता किती 1/2 इंटू 0.0175 आणि इथला एफ डॅश आता इथं मायनस आला. आता हा मायनस आणि इथला प्लस, हा परत मायनस झाला. ह्या 2 परत मी ह्याला डिवाइड केलो, परत ते 0.433 आलं. ते ह्याच्या अगोदर प्रिव्हियस गण तीच गणत आहे आणि 175 मल्टिप्लाय केलं परत 0.0075775 येईल. त्यामुळे ह्याचं उत्तर आणि ह्याच्या अगोदर प्रश्नाचं उत्तर सेमच राहिले. तो साईन होता 30 डिग्री 29 डिग्री 30 मिनिट आणि हा आला तुमचा 60 डिग्री 30 मिनिट मात्र कॉसचा. अप्रॉक्सिमेशन मधला लास्ट प्रॉब्लेम. अप्रॉक्सिमेशनचे आपण 4 व्हिडिओ केलो, 4 पार्ट केलोय. tan 45 डिग्री 40 मिनिट तुम्हाला गिव्हन दिलंय परत 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन. तर एफ एक्स म्हणजे तुम्ही काय करणार tan एक्स मानणार. एच व्हॅल्यू 45 डिग्री आली, एच हा 40 मिनिट. मिनिट म्हटलं की त्याला 60 परत डिवाइड करायचं डिग्री करताना. हे 0ला 0 गेलं, 2 4 2/3 इतका डिग्री आला म्हणजेच त्याला 2/3ला 0.0175 गुंड इतकं रेडियन होईल. आता एफ एक्सची किंमत tan एक्स, एफ एची किंमत tan 45 इथे असतो तो 1 असतो. आता त्याची डेरिव्हेटिव्ह जर काढली आपण tan एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते sec²x असते. sec²x एफ डॅश म्हणजे sec² ऑफ 45. sec 45 म्हणजे cos 45च्या उलटा रेसिप्रोकल. cos 45 असते 1/√2, त्याच्या उलटा काय होणार रेसिप्रोकल √2. त्यामुळे √2चा स्क्वेअर झाला 2. हा फॉर्म्युला वापरला आपण. एफ एची किंमत आली 1, एच तुमचा होता 2/3 इंटू 0.0175 आणि एफ डॅशची किंमत आली 2. आता हे 2 4, ह्या 4नं 0.175ला गुणलं तर 175 गुणले 4 किती झालं 175, 350, 700 झालं. 700 डेसिमल 1 2 3 4. त्यामुळे इथं 0.0700 येतंय, त्याला 3ने डिवाइड करायचं तर त्याचं उत्तर येईल 0.0233 आणि ते 1 मध्ये ॲड केलं तर ह्याचं उत्तर येईल 1.0233. तर इथंपर्यंत आपला नॉर्मल टँजंट, व्हेलॉसिटी ॲक्सिलरेशन आणि ॲप्रॉक्सिमेशनचे 4 पार्ट इतका सिलेबस झालेला आहे. तुम्हाला काय शंका असतील तर मला तिथं कॉमेंट बॉक्सला परत लिहायला विसरू नका. फार सोपा झाला हा. अजून रोल्स थेरम, LMVT, मॅक्झिम मिनिमा आणि इन्क्रीज डिक्रीजिंग इतका पार्ट राहिलेला आहे शिकवायचा. तो आपला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया.